मी मगासपासून बघते तुम्ही कुणाशी तरी बोलताय. मी बोलताय का? मी कोणाशी बोलणार? हा हे मी ते मला सवय आहे, म्हणजे मी स्वतःशीच बोलतो. बर, खरी पण मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. अहो हाच प्रश्न की तुम्हाला का वाटतंय की तुम्हीच बिल द्यावं? दादा तिला बोल, आपण पहिल्यांदा भेटतोय ना, सो प्लीज मला बिल भरू द्या ना. म्हणजे निम्मे निम्मेही करूच शकलो असतो, पण प्रपोजल मी दिलं होतं ना लग्नाचं. आणि असं असलं तरीही इथून पुढे सगळ्यातच प्रीतीचा निम्मा हक्क, अधिकार आणि कर्तव्यही असणारच आहे. हे बघा, आपण निम्मे निम्मे करूच शकलो असतो, पण मी या सगळ्याची सुरुवात केली आहे ना. मी लग्नासाठी मागणी घातली आहे, त्यात आपण पहिल्यांदाच भेटतोय. त्यामुळे ह्यावेळी बिल मी देतो. पुन्हा कधी भेटू तेव्हा तुम्ही द्या, काय हरकत आहे. लग्नानंतर प्रीतीचा समान अधिकार, समान हक्क, समान कर्तव्य असणारच आहे. त्यामुळे ह्यावेळी मी देतो. चला निघतो आम्ही. इतक्यात? हो, बरीच कामं पण आहेत, उशीर होतोय. येतो. चल ताई. पण तिला काय वाटतं बोलीच नाही. अहो येतो. चल. ऐक ना, ते परीक्षा नाही होतं ना माझी. मी काय ना मला मुलींचा राग येतो. हा? हो, अरे यांच्या मनात काय चालू असताना ते काय कळतच नाही. आपण एवढी मेहनत केली, हा, ती प्रीतीची बाजू घ्यायला लावली मी, पण त्याच्याबद्दल तुझ्याबद्दल काय वाटतं हे ज्योती काही बोललीच नाही. हा ना, मी ऐक ना, मी सगळं बरोबर बोललो ना, व्यवस्थित बोललो, म्हणजे चुकीचं काही नाही अरे ना बोललो. दादा, तू बरोबरच बोललाय, पण या मुलींच्या मनात काय चालू असतं हे त्यांनाही कळत नाही. मग आता आता काय नाही, चल घरी जाऊ. हां ठीक. थोड्या वेळाने प्रीती वहिनीचा मेसेज येईलच, तेव्हा कळेल आपल्याला. हां चालेल. चल, तुला भूक लागली? नाही हां, तुला काय खायचं? नाही नाही हां.